मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुरुंदवाड इथं शिवतीर्थाच्या ठिकाणी शिवछत्रपतींना अभिवादन केलं। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सागर धनवडे यांनी जरांगे पाटील यांचं स्वागत केलं। जरांगे पाटील यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं भेट देऊन श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतलं। मनोज जरांगे पाटील यांनी मी या निवडणुकीत मराठा समाजानं काय करावं हे सांगणार नाही, पण कुणाला पाडायचं हे मराठा समाजाला माहिती असून समाजानं त्याप्रमाणे काम करावं असं सांगितलं। आज दत्त महाराजांकडे सरकारला मराठा समाजाला शाश्वत आरक्षण देण्याची बुद्धी देण्याची प्रार्थना केल्याचं सांगत सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर सर्व मराठा समाजाला सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीत ताकदीने उतरू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। बुद्धी द्या सरकारला, शेतकरी मराठा समाज एवढे सद्बुद्धी द्या, मागणी नाही दिली तर त्यांना सद्बुद्धी आम्ही निवडणूक त्यांच्यावरती सोडली। मराठा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी असता तुमच्या हातकारांनी किंवा असा प्रश्न आहे पुऱ्या राज्याचा प्रश्न आणि एकाला कुठल्याच उमेदवाराला आणि पाठिंबा दिला नाही। समाज ठरवल कोणाला पाडायचं, तुम्हाला काय म्हणतात? समाज ठरवल, मी निवडणुकीत नाही त्यामुळे मी कोणाला सांगू शकत नाही हे करा ते करा। समाज ठरवल कोणाला पाडायचं, पाडण्यास सुद्धा खूप मोठा होईल। यावेळी धनाजीराव जगदाळे, महिपती बाबर, अनंत धनवडे, बबलू उर्फ अभिजित पवार, सांगलीचे संभाजी पाटील, गोवर्धन माने, तुकाराम पवार, प्रतीक धनवडे यांच्यासह कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते।